नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या लाडक्या द एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी एजी पाटील पुन्हाच्या हृदयाच्या तळापासून स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, काल आपण आरआरबी एएलपी भरतीबाबत एक व्हिडिओ तिथं बनवला होता। त्यानंतर तब्बल 3 ते 4 तासानंतर आपल्यापर्यंत एएलपी ची फायनल ऍड आलेली आहे आणि फॉर्म भरण्यास आज 20 जानेवारी 2024 ला सुरुवात झालेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर मध्ये आपण फॉर्म कुठे भरायचा, कसा भरायचा, त्यानंतरला सर्वात महत्त्वाची गोष्ट, भरपूर विद्यार्थी मित्रांचं आमचं क्वालिफिकेशन असं आहे आम्ही बसू शकतो का, त्याही गोष्टीवर आपण बोलणार आहे आणि पेपरवरती आपण बोलणार आहे। ह्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला आता पुढे काय करायचं या बघायच्या आहेत। पण त्याआधी जे लेकर आपल्या YouTube चॅनलवरती नवीन असेल त्यांनी चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडत असेल लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत लिंक नक्कीच पोहोचवा। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांसाठी आपण एक महत्त्वाची अशी बॅच इथे लॉन्च केलेली आहे। रेल्वे भरती एएलपी तसेच एसएससी जीडी ची जर तुम्ही तयारी करत असाल तर संपूर्ण मराठी भाषेतून आपण बॅच लॉन्च केलेली आहे। आता एसएससी जीडी साठी हिंदी ग्रामर सुद्धा त्यात तुम्हाला भेटणार आहे, पण एएलपी यासाठी हिंदी ग्रामरने आपल्याला जीके जीएस गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान चालू घडामोडी आपण त्याला म्हणतो, एवढेच घटक आपल्याला तिथे करायचे आहेत। आता आपण या बॅचची फी ठेवली होती 299 रुपये, त्यावरती आपण 25% डिस्काउंट देऊन 225 रुपयापर्यंत मुलांना ही बॅच उपलब्ध करून दिलेली होती। पण भरपूर विद्यार्थी मित्रांचे काल फोन कॉल आले म्हणे सर अजून थोडी फी आमच्यासाठी कमी करा। तर लेकरांनो, जे विद्यार्थी मित्र 20 आणि 21 जानेवारी या 2 दिवसामध्ये ही बॅच परचेस करते त्यांना फक्त 199 रुपये तिथे आकारले जाईल। म्हणजे 199 रुपयामध्ये संपूर्ण बॅच तुम्हाला उपलब्ध होणार आहे। 6 महिन्याचा कालावधी आहे, संपूर्ण रेकॉर्डेड बॅच आहे। एक लेक्चर तुम्ही किती वेळा बघू शकतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट लेकरांनो, तर ही आपली सरळ सेवा तलाठी पोलीस वनरक्षक इतर भरतींसाठी एक बॅच आपण स्टेट लेवलची बॅच लॉन्च केलेली आहे। या बॅच वरती 25% ऑफर अजूनही सुरू आहे। ही बॅच तुम्हाला 750 रुपयामध्ये उपलब्ध आहे। ज्या विद्यार्थी मित्रांना ही बॅच घ्यायची त्यांनी तिथे कुपन कोड अप्लाय करायचा, कुपन कोड तुम्हाला दिला असेल 25% ऑफ, तो कुपन कोड अप्लाय करून आपल्याला 750 रुपयामध्ये काय करायचं, ही बॅचचा फायदा घ्यायचा आहे। काही अडचण असेल तर माझा स्वतःचा मोबाईल नंबर आहे 93 70 70 66 79, केव्हाही तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात। तर अर्ज कधी सुरू होणार आहे तर आपल्याला माहिती आहे 20 जानेवारी 2024 ला अर्ज भरण्याची प्रक्रिया, म्हणजे आज अर्ज भरण्याची प्रक्रिया इथे सुरू झालेली आहे। आज अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। लगेच अर्ज भरायचा नाही, अति घाई करायची नाही। आपले जसं सीजीएल आपण म्हणतो ना काय, तर टीसीएस कंपनी आयपीएस कंपनी सारखी यांची वेबसाईट पुरावा हँग पडत नाही। अर्ज भरायला घाई करायची नाही। मग कधी भरायचा, साधारण अर्ज भरण्याची तारीख आपण ठेवायची 25 जानेवारी पासून ते 30 जानेवारी या दरम्यान आपण आपले अर्ज भरून टाकायचे। अर्ज भरण्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतात, सर्व डॉक्युमेंट तुम्ही तिथे उपलब्ध करून घ्यायचे किंवा आपल्यापाशी आणून ठेवायचे। अर्जासाठी डॉक्युमेंट काय असतात तर आपण याची एक व्हिडिओ ऑलरेडी बनवलेली आहे, ती व्हिडिओ तुम्ही सर्वांनी काय करायची लेकरांनो इथे बघून घ्यायची। 19 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्जाची प्रक्रिया आहे, पण आपण काय करायचं तर या तारखेमध्ये अर्ज भरून टाकायचं, म्हणजे डोक्याला हेडेक राहत नाही। त्यानंतरला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकूण जागा किती आहेत। तर तुम्हाला मी काल सांगितलं होतं एकूण जागा किती असणार आहेत, तर 5696 जागांसाठी पुरावा ही भरती इथे होणार आहे। 5696 जागांसाठी म्हणजे 5700 जवळपास जागा आपल्याला इथे उपलब्ध झालेल्या आहेत। जर आपण आपल्या मुंबईचा झोनचा जर विचार केला तर मुंबई झोन मध्ये एकूण एससीआर साठी 26 जागा आहे, डब्ल्यूआर साठी 110 जागा आहे आणि सीआर साठी किती आहेत 411 जागा आहेत। म्हणजे जवळपास आपल्या मुंबई झोन साठी जर विचार केला तर 600 प्लस जागा आहेत पुरावा। आणि आपल्याला या वर्षी बाबा कुठं ना कुठं चिपकायचं आहे, हे उद्दिष्ट आपलं आहे, हे ध्येय आपलं आहे। त्यासाठी लेकरांना आपण ही बॅच तर तुम्ही परचेस करा, पण यासोबत आपण 25 जानेवारी पासून रोज संध्याकाळी 5 वाजल्यापासून 5 PM पासून ते 6:15 PM पर्यंत आपल्या याच युट्यूब चॅनल वरती मोफत लाईव्ह लेक्चर घेणार आहेत। तेही लेक्चरचा तुम्हाला फायदा होणार आहे, तेही लेक्चर तुम्ही सर्वांनी करायचे। ही बॅच आणि ते लेक्चर केले तर भरपूर झालं, तुमचं नॉन टेक्निकलचा जो घटक आहे तो संपूर्ण इथे मी कव्हर करून देणार आहे। तर ओके, या जागा तुम्हाला लक्षात आल्या काय करायचं आहे। त्यानंतरला 10वी पास आणि आयटीआय आणि 10वी पास आणि डिप्लोमा इंजिनिअरिंगचे मुलं इथं काय करणार आहे, अर्ज करू शकतात। हाही मुद्दा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। ओके, आता जर आपण विचार केला तर सिव्हिल इंजिनिअरिंगचे मुलं इथे चालत नाही, हा मुद्दा लक्षात ठेवा। सिव्हिल इंजिनिअरिंग तुझा डिप्लोमा असो किंवा तू सिव्हिल इंजिनिअरिंग तुझी बी असो, तू इथे चालणार नाही। इथे मेकॅनिक वाले मुलं चालतात, इलेक्ट्रिक वाले मुलं चालतात, आयटीआय चे सुद्धा मुलं काय असतात
इथे पात्र असतात. हा मुद्दा क्लिअर करा. 10वी पास असणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतरला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली पुढे जो एक्झाम होणार आहे आणि एक्झाम बाबत मी काल बोललेलो होतो. ओके. आपली 2 टप्प्यांमध्ये एक्झाम होणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये पहिली नॉन टेक्निकलचे सर्व सब्जेक्ट असणार आहेत, जो क्वालिफाय साठी असणार आहेत. म्हणजे त्यामध्ये जर तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स पडले तर त्यांचा जो टायटरी असेल त्या पद्धतीने तर तुम्ही दुसऱ्या पेपरसाठी पात्र असू शकतात. तर आता पहिल्याला सीबीटी 1 म्हणतात आणि दुसऱ्याला सीबीटी 2 असे म्हणतात. सीबीटी 1 मध्ये एक पेपर आहे आणि सीबीटी 2 मध्ये 2 पेपर आहेत. तेही मुद्दा तुमचा आज इथे क्लिअर होणार आहे. सीबीटी 1 मध्ये आपल्याला काय आहे तर लक्षात घ्या. सीबीटी 1 हा सब्जेक्ट फक्त आणि फक्त तुम्हाला काय असणार आहे, क्वालिफाय साठी असणार आहे. ओके. म्हणजे तुम्ही काय करणार, इलिजिबल म्हणजे तुम्ही जे विद्यार्थी मित्र आहेत ते पुढील परीक्षेसाठी पात्र आहेत की नाही हे ठरवले जाणार आहेत. त्यावरती आपलं मेरिट लागणार नाहीये. तिथं फक्त आपल्याला पात्र कसं होणार आहे हे ठरवलं जाणार आहे. तो पेपर आपला 75 मार्काचा असणार आहे. त्यासाठी पण आपल्याकडे 60 मिनिटं असणार आहेत. 75 क्वेश्चन असणार आहेत, 60 मिनिटं असणार आहेत. 60 मिनिटं असणार आहेत. 75 क्वेश्चन 75 मार्क्स साठी असणार आहेत. आणि याला निगेटिव्ह सिस्टीम असणार आहे 1/3 ही निगेटिव्ह सिस्टीम असणार आहे. हाही मुद्दा लक्षात ठेवा. ओके. तोही गरजेचा आहे. निगेटिव्ह सिस्टीम आहे. आता जे विद्यार्थी मित्र ओपन आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरी मध्ये असेल त्यांना या 75 पैकी कमीत कमी 45% मार्क्स मिळणं काय 40% मार्क्स मिळणं आवश्यक आहे. म्हणजे 75 पैकी 40% मार्क्स म्हणजे आपल्याला जवळपास 30 ते 32 मार्क्स ओपनच्या मुलांना जर इथे पडले तर ते दुसऱ्या परीक्षेसाठी पात्र असणार आहेत. ओबीसीच्या मुलांसाठी 30% मार्क्स पडणं गरजेचं आहे. ओबीसीच्या मुलांसाठी एनसीएल ओबीसीच्या मुलांसाठी 30% मार्क्स पडणं आवश्यक आहे. एससीच्या मुलांसाठी 30% आणि एसटीच्या मुलांसाठी 25%. म्हणजे 75 पैकी ओपन आणि ईडब्ल्यूएस साठी किती आहे 40% आहेत ओपन आणि ईडब्ल्यूएस साठी. त्यानंतरला ओबीसी साठी किती आहे तर ओबीसी साठी 35% आहे. सॉरी ओबीसी साठी 30% आहे. एससी साठी 30% आहे आणि एसटी साठी 25% मार्क्स पडणं आवश्यक आहे. पहिल्या पेपरमध्ये जर आपल्याला एवढे मार्क्स पडले तर आपण दुसऱ्या पेपरसाठी पात्र आहात असं आपल्याला तिथे सांगितलं जाईल. त्याला निगेटिव्ह सिस्टीम सुद्धा आहे. आणि तुम्हाला इथे बसवायचं दुसऱ्या पेपरमध्ये बसवायचं काम पाटील मास्टरचं आहे. बाबा घाबरायचं काम नाही. तू फॉर्म भरून टाक पाटील मास्टर तो भरोसा आहे. आणि आपली 199 रुपयाची बॅच तुला उपलब्ध करून दिली तेवढं कर आणि तुला त्याबरोबर मी मोफत लाईव्ह लेक्चर सुद्धा घेणार आहे. ओके. तेही आपल्याला करायचे आहेत. ऑफर फक्त 2 दिवस आहे, आज आणि उद्या 21 जानेवारी 2024 नंतर ऑफर संपणार आहे. ओके. मग आता आपल्याला सिलेबस काय असणार आहे, मॅथमॅटिक्स असणार आहे. मॅथमॅटिक्स असणार आहे. त्यानंतरला आपल्याला मेंटल आपण म्हणतो ना काय तर मॅथमॅटिक्स बरोबर आपल्याला बुद्धिमत्ता हा विषय असणार आहे. म्हणजे लॉजिक रिझनिंग आणि लॉजिक. ओके. 2 विषय असणार आहेत. त्यामधले भरपूर टॉपिक आपल्याला एज वगैरे कॅल्क्युलेशन कॅलेंडर त्यानंतर एलसीएम म्हणजे आपण म्हणतो ना लसावी मसावी प्रॉफिट अँड लॉस रेशिओ त्यानंतर बॉड मास नंबर सिस्टीम सर्व टॉपिक वरती क्वेश्चन असणार आहे. हे सर्व टॉपिक तुमचे क्लिअर कट मॅथचे तिथे झालेले आहेत. ओके. आणि आपल्याला बुद्धिमत्तेचे सुद्धा टॉपिक तिथे असणार आहेत. तेही तुम्हाला अपलोड करून दिलेले आहेत. त्यानंतरला तुम्हाला जनरल सायन्स वरती काय करायचंय भर द्यायचा आहे. सायन्स मध्ये आपल्याला जास्त फिजिक्स या घटकावरती क्वेश्चन विचारले जातील. त्यानंतरला केमिस्ट्री यावरती सुद्धा आपल्याला क्वेश्चन विचारले जाणार आहे आणि याची लेवल 10वीची असणार आहे. याची लेवल काय असणार आहे 10वीची असणार आहे. त्यानंतरला आपल्याला इथे आपण जनरल अवेअरनेस म्हणजे जीके आपण त्याला म्हणतो त्यामध्ये तुम्हाला करंट अफेअर्स असणार आहेत. त्यानंतर स्पोर्ट त्यानंतर तुम्हाला करंट आपण म्हणतो ना पॉलिटी इकॉनॉमी आणि इतर सब्जेक्ट इम्पॉर्टंट असे सब्जेक्ट तिथे असणार आहेत. तेही तुमचे कव्हर झालेले आहेत अगदी मराठीमधनं. आपला जो नॉन टेक्निकलचा पेपर हा 22 भाषांमधून होईल. म्हणजे मराठी भाषा सुद्धा तिथे काय असणार आहे अलाउड असणार आहे. पण तुमचा जो टेक्निकलचा पेपर असणार आहे तो इंग्लिश भाषेतून होईल. हाही मुद्दा लक्षात ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे. आता पहिल्या पेपरमध्ये जर आपण पात्र झालो दुसऱ्या पेपरसाठी तर मग आपल्याला दुसरे टप्पा आपला असणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला 2 पेपर द्यायचे आहेत. पहिल्या दुसऱ्या टप्प्यातला जो पेपर द्यायचा आहे तो पेपर आपला 100 प्रश्न असणार आहेत. पहिल्या टप्प्यात 75 प्रश्न आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 90 मिनिटांमध्ये आपल्याला 100 प्रश्न सोडवायचे आहेत. याला पेपर फर्स्ट म्हणलं. दुसऱ्या टप्प्याचा पेपर फर्स्ट म्हटलं आणि हा पेपर आपल्याला पुराव हा पेपर आपल्याला सगळा नॉन टेक्निकल वरती असणार आहे. म्हणजे यामध्ये गणित बुद्धिमत्ता जीके जीएस आणि त्यानंतरला चालू घडामोडी सायन्स
हे क्वेश्चन याच्यावरती आपल्याला भर दिला जाईल। त्यानंतरला टप्पा दुसऱ्या टप्प्यामध्ये पार्ट 2 मध्ये आपल्याला 60 मिनिटासाठी 75 क्वेश्चन असणार आहे। हे सर्व क्वेश्चन तुमचे टेक्निकलचे असणार आहे। टेक्निकलचे क्वेश्चन असणार याची सुद्धा आपण एक स्पेशल बॅच तुमच्यासाठी सुरू करणार आहे, तोही मुद्दा क्लिअर करून टाका। ओके, सिलेबस बाकी सारखाच असणार आहे। ज्या पहिल्या टप्प्याचा जो सिलेबस असणार आहे तो दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्या पेपरसाठी सुद्धा सिलेबस असणार आहे। ओके, त्यानंतरला याच्यावरती आपण काल बोललेलो आहे, काल मी तुम्हाला सांगितले हे कशा पद्धतीने आपल्याला मार्क्स इथे असतील। ओके, ज्यांनी ती काल व्हिडिओ बघितली नाही त्यांनी बघून घ्या। काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर इथे दिलेला आहे लेकरांनो, 93 70 70 66 79 या नंबरवरती केव्हाही तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात। आणि सर्वात महत्वाची गोष्ट, या बॅच वरती 2 दिवसासाठी तुम्हाला ऑफर दिली 199 रुपये। जे विद्यार्थी मित्र 21 जानेवारी संध्याकाळी 11:55 पर्यंत बॅच परचेस करतील त्यांना 199 रुपये आकारले जाईल। काही अडचण असू द्या, माझा नंबर आहे, मला केव्हाही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। तर चला विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरायला अजिबात घाई करू नका। 25 तारखेपासून लाईव्ह लेक्चर आपण संध्याकाळी सुरू करणार आहे, तोपर्यंत चांगला तयारी करत राहा। ओके, भेटूया 25 तारखेला। थँक्यू सो मच।